स्वर्गीय यात ब्लेसिंग टाइम मुखान मोगाच्या भावा आणि भयणीनो, नोव्हेंबराची 5 तारीख बुधवार 2020 आणि 5 दिसपट्ट्या मिसाची वाचपा आणि कीर्तन. आज आम्ही भगवंत फ्रांसिस आंबोईस कार्मेलित माद्र हांचे स्मरण करता. पहिले वसाप रोमागरां बरिल्ल्या पत्रांतले अध्याय 13 ओळ 8 जावन. भावा भयणीनो, एकामेकाचो मोग करचो. या एका रिणा भायर कोणायच्या कसल्याय रिणान तुमी रावा नाकात. कित्याक पेल्याचो मोग करतलो सगळे नियमशास्त्र पाळटा. प्रद्वार करिनाका, जिवेशी मारिनाका, सोरिनाका, पेल्याच्या वस्तूंची आशा करिनाका. हे आनी हेर खंयचेय उपादेश आसात जाल्यार तुजो करताय तसो तुज्या पेल्याचोय मोग कर. या एका आदेशान ते समेस्त आटापल्यात. मोग पेल्या कसलेंच वायट करिना. देखून माया मोगान आसा नियमशास्त्राची संपूर्णता. देवाचे उतार हे देवाचे व्हड उपकार. श्लोक. बरो मनीस दया दाखोवन उसने दिता. सर्वेस्पराक भियोन चलता तो, ताच्या आज्ञा ते उल्हास भोगता तो मनीस भागी. ताची संतत संवसारान बळवंत जातली, नितिवंताची पिळगी सुभावपणी बाळतली. श्लोक. बरो मनीस दया दाखोवन उसने दिता. नितिवंताक काळोखान उजवाड मेळटा. देव ताका मोवाळ, दयाळ आणि विश्वासी जावन आसा. बरो मनीस दया दाखोवन उसने दिता. तो आपलो धंदो प्रामाणीकपणी चलयता. श्लोक. बरो मनीस दया दाखोवन उसने दिता. उदार हातान दुर्बळ्यांक तो दिता. ताचे बरेपण सदां काळ उरता. चड आनी चड मान ताका मेळटा. श्लोक. बरो मनीस दया दाखोवन उसने दिता. उद्गार. हालेलुया, हालेलुया. क्रिस्ताच्या नांवा पासत तुमी अकमान भोगशात जाल्यार तुमी खरींच भागी. कित्याक देवाचो आत्मो तुमचेर वस्ती करून आसा. हालेलुया. सान लुका प्रमाणे जेजू क्रिस्ताची शुभवार्ता अध्याय 14 ओळ 25-30 आणि 3. एक दीस लोकांचे व्हड जमे जेजूच्या फाटल्यान वेतले. तवळ फाटी घुंवोवन तांकां तो सांगे लागलो, जर कोणी म्हजे सरशी येता, पूण आपल्या आवयक बापयक, बायले भुरग्यांक, भावा भयणींक आनी आपणाकच फाट करिना, तर ताच्यान म्हजो शिष्य जावंक नजो. जो कोण आपलो कुरीस भोवन म्हज्या फाटल्यान येना, ताच्यान म्हजो शिष्य जावंक नजो. तुमचे पैकी कोणी एकलो एक बुरूज बांदूंक अपेक्षिता जाल्यार ते आखेर करूंक आपणा लागीं आस्पद आसा की ना हें समजोवंक पयलेंच बसून गरज असलेल्या खर्चाचो अंदाज करता न्हय. ना तर बुन्याद घाल्या उपरांत कांय आखेर करूंक ताका तांक ना जायत जाल्यार पळयतले सकट ताका खिंडून ह्या मनशान बांदूंक सुरू केलें, पूण आखेर करूंक ताच्यान जालें ना अशें म्हणटले. वा कोणी राय दुसऱ्या एका रायाचेर झुजोंक वेता जाल्यार 10,000 शिपाई घेवन 20,000ची फौज हाड नेतल्या आपणाच्यान मुखार रावंक जाता की ना ते पयलेंच बसून आलोचन करिना जायत. ना तर जालें दुस्मान राय पयस आसतनाच हो राय दूत धाडून ताच्या लागीं राजयेची शर्तां विचारिना जायत. त्याच परी तुमच्या मदल्या कोणेय आपणा लागीं कितें आसा ते सगळे सांडले करीत म्हजो शिष्य जावंक नजो. देवाचे उतार हे. वाकणे तुका क्रिस्ता.